गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू ब्लॉग। सकाळ सकाळ पाऊस चालू झालेला आहे, त्यामुळे जिमला जाणं काही झालं नाही। रात्रीपासून चालू आहे। आज जिमला सुट्टी झालेली आहे। आता करायचा ब्रेकफास्ट आपल्याला। शाळेत गेली असतील का लहान मुले? पहिल्याच दिवशी पाऊस आला। आता करूया ब्रेकफास्ट। सगळ्यांनी केलेला आहे। ब्रेकफास्ट मध्ये आहे शेवया, बघा प्रियांका करत आहे इथं आपल्याला भाजी, फ्लावर। ही कोणाची आणि मला वेगळी आहे का? कोणती? कोबी। साय चितळे बंधूच्या तुझ्याला साय आलेली आज। चितळे साय काय येत नाही खाली, आली आली होती म्हणे। तर मग तिथे लिहून ठेवायचं होतं नाही की बाबा हे खतरनाक आहे हे काय। सरकार पण असे रिप्लाय देते ना। कुंडमळाचा पूल पडलाय मित्रांनो, काल न्यूज मध्ये बघितला असेल तुम्ही। 4 लोकांचा मृत्यू झालाय। तेच न्यूज बघतोय आम्ही। तर मित्रांनो 11:15 वाजलेत, ऑफिसला चाललोय मी। सकाळ सकाळ जिमचं फुटेज काही मिळालं नाही, कारण पाऊस होता आणि मग जायचं कसं हा एक प्रश्न होता। मग आता उद्यापासून काहीतरी सोल्युशन काढावं लागेल। 4 व्हीलरमध्ये जावं लागेल। पार्किंगचा प्रॉब्लेम आहे तिथं, पण बघू आता काही ना काही सोल्युशन तर काढावंच लागेल। पाऊस पडून गेलेला आहे, थंड हवा सुटलेली आहे। येतानाही असंच व्हावं। बाईक आपल्याला सर्व्हिस करायची आहे, कारण बंद पडते आणि त्याचा टायमर मला वाटतं इन्क्रीज करावा लागेल। स्कूल बस दिसलेली आहे मला एक। लहान मुलांच्या शाळा सुरू झाल्यात आणि पहिल्या दिवशी पाऊस आलाय। लवकर उठायचं चॅलेंज होतंच, परत त्यात एक पावसाचं चॅलेंज। रस्ता अर्धा बनलाय, अर्धा कधी बनतोय काय माहीत नाही। आता पलीकडं फुटपाथ पण बनलाय, कारण इथं चॅलेंजेस आहेत। हे हॉटेल वगैरे पुढं आलेत, त्यामुळे त्यांनी डायरेक्ट हे गट्टू टाकून दिलेत, ब्लॉक्स। 4 व्हीलरवर जायचा विचार होता माझा, पण नंतर म्हटलं की कशाला उगाच 4 व्हीलर काढायची, पाऊस थांबलेलाच आहे। मग बाईक काढली, रिस्क घेतलेली आहे। येताना भिजलो नाही पाहिजे फक्त। आता तर नाही आहे पाऊस। सगळ्या लोकांनी रेनकोट घातलेला आहे, बाईकवर जेवढे बघतोय तेवढे। मीच एकटा विदाऊट रेनकोट आहे, आणि त्यातली त्यात मी व्हाईट शर्ट घातला आहे। किती हुशार आहे मी। पावसाळ्यात व्हाईट शर्ट घालणं म्हणजे खरंच अवघड काम आहे। कुठून काय अटॅक होईल सांगता येत नाही। आणि 4 व्हीलरच्या जर मागे असाल तुम्ही तर ते शिंतोडे नक्कीच उडतात। मस्त झाडं हिरवीगार झालेली आहेत मध्ये, कारण पाऊस 1 महिन्यापासून चालू आहे। भारी वाटतं असं बाईक राईड करत करत तिकडे जायला पाहिजे। तामिनी घाट वगैरे वगैरे, तिकोना, विसापूर, लोहगड फोर्ट। पण काय आता रेस्ट्रिक्शन्स आले बरेचसे, 1-2 वर्ष तरी नाही जाता येणार। विमान छोटा आहे। बघू आता पुढच्या पावसाळ्यात, किंवा थोडंसं सेफ ड्राईव्ह करून 4 व्हीलर घेऊन गेलो तर छोटासा प्लॅन करू शकतो। कारण कसं आहे, हवा चांगली नाही आहे। लहान मुलांच्या कानात वगैरे गेली ना, सर्दी होते त्यांना लगेच। आपल्यालाच होते तर त्यांना काय। पण जायला पाहिजे फॉर अ चेंज, कारण एक विकेंडला जाऊन आलं ना कुठेतरी, तुम्ही एकदम रिचार्ज होता, बॉडी एकदम रिफ्रेश होते, म्हणजे आठवडाभर काम करायला एनर्जी मिळते। चला मित्रांनो, आता मी आलेलो आहे ऑफिसच्या जवळ। तुम्हाला भेटतो ऑफिस नंतर। कामं करावी लागतात आपल्याला ऑफिसला गेल्यावर, तर कामं करूयात। नंतर आपण मोटो ब्लॉगिंग करू। मंडे कसा जातोय बघूयात। जिमला नाही गेलो, थोडासा गिल्ट आहे, पण आता उरलेले 4-5 दिवस आपण कंटिन्यूअस करू। लेट्स गो, सी यू देन फ्यू अवर्स लेटर। गोप्रो
तर मित्रांनो पाऊस येत आहे, वाजलेले आहेत आता 4. भर पावसात मी रिस्क घेतोय. पाऊस थोडा आहे पण गाडीवर जास्त लागतोय. मी एवढ्या कॉन्फिडन्समध्ये घरातून बाहेर पडलो विदाऊट रेनकोट, कारण सकाळी पाऊस नव्हता आणि त्यातले त्यात आता गोप्रो पुढे लावलेला आहे. म्हणजे माझा कॉन्फिडन्स किती म्हणायला लागेल. वॉटरप्रूफ आहे गोप्रो, पण आता ते कवर लावलं आहे त्यामुळे वॉटरप्रूफची गॅरंटी नाही आहे. फक्त हे तुमच्यासाठी फुटेज, पावसातलं फुटेज मिस नको व्हायला, त्याच्यासाठी हे सगळं करतो आहे मी. पण तुम्ही लोक सबस्क्राईब नाही करत. जे लोक नवीन आहेत आपले ब्लॉग बघतायत त्यांनी सबस्क्राईब करून टाका खाली, कारण भर पावसात गोप्रो चालू ठेवलेला आहे मी. पाऊस काही जास्त नाही आहे पण गाडीवरच्या माणसाला भिजवेल एवढा आहे. माझा हलगर्जीपणा नडलेला आहे मला. गोप्रोवरती पाणी पडलंय. किती ओला झालाय. मी एवढा भिजलोय, जास्त काही नाही भिजलो. शर्ट झालाय ओला पूर्ण. वरूनच नाही पाडला डायरेक्ट, असं इथून नाही पाडला. ठोके असं झालं पण किती घाबरला असेल आहे. बसलेली त्याला मोबाईल दाखवत ते शिलाई उसवली असेल आधीच, थोडं राहिला असेल. काय नाही काय. हे बघा मित्रांनो, विमान झोळीतून पडलेला आहे. कारण हे काल झोळी नवीन आणली आहे, त्याने एक साईड तुटली. काय नाही काय नाही ना, काय नाही झालं तुला. नाही ताई म्हणणार हे तर पाडतच नाही, काय नाही, थोडेसे लागले थोडेसे. हसला खाली, रडून झाले आता त्याचं. कसा आवाज येतोय, फुंदक्याचा आवाज येतोय विमानचा. नाही रडायचं नाही बाळा. झालं आपण झोळी ना नवीन शिव बर का तुझ्यासाठी. पडायचं नाही मग तू. खाली जाड गोदर ठेवली ना, जरी पडला तरी काय होणार नाही. काय झालं. ओ मम्मा इथं करतीये पुऱ्या. अयो खीर पण मस्त डिनर आहे. प्रियंकाने बनवलाय बघा. आज काय पण स्पेशल. माझा बर्थडे तर परवा आहे. काय देते गिफ्ट मला. बायकोचं बजेट कमी आहे. मला पाहिजे काहीतरी. हे बघा आज मस्त पैकी पालक पुरी चालली आहे प्रियंकाची. पलीकडे त्या कढईमध्ये आहे खीर आणि छोले. छोले दाखवा का. छोले बघा आता विमान कसा असतोय. मी आणि विमान चाललेलो आहे वॉकला. आई आणि प्रियंका इथे. बघा विवानची मम्मी पण आलेली आहे. आम्ही आजीची वाट बघतोय. फोटो काढा नाही आपला. आले थांबले. अरे केस सोड. असं फटकावा. चला मंदिरापासून येत राहू. मित्रांनो आजचा ब्लॉग आपण इथेच संपूयात. कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा. आणि ज्या लोकांना इंजिनिअरिंगसाठी ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांच्या मुलांना, त्यांच्यासाठी मी एक व्हिडिओ बनवलेला आहे. आपल्या चॅनलवर जाऊन बघा, आलेला आहे तो. तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत कडावडी केअर. सी यू.